हॅलो. चला मॅचला पण सुरुवात करत आहोत. दोन्ही टीमचे 12th मॅन या.
हॅलो हॅलो नाही हॅलो. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. मेगा फायनलला पण या ठिकाणी अंतिम दिवसाला या ठिकाणी सुरुवात करतोय. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालंय. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. चौकारानंतर टीमची धावसंख्या आता 11 या आकड्यावरती. 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन आयोजित 32 शिराळा प्रीमियर लीग 2026 दमदार असं आयोजन व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी तानाजी पाटील किंगमेकर खऱ्या अर्थानं 32 शिराळा तालुक्यातील एक दमदार व्यक्तिमत्वाने त्यांची प्रमुख उपस्थिती आज मेगा फायनलच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनेक वर्ष या असोसिएशनवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व त्यांची उपस्थिती आज या स्पर्धेच्या माध्यमातून लाभले. त्यांचं करूया आपण शब्द सुमनानी सहर्षाचं स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 11 धावा. ओव्हर नंबर 2 साठी अजय जाधव आलाय. मानेवाडीकडून बिलॉंग करतात. एक गाव आकाराचं क्रिकेट भरपूर चांगलं खेळतात. परंतु आज जर पाहिलं तर लीग फॉर्मॅटमध्ये एच.डी. लॉयन्स या संघाची जबाबदारी विनायक झेंडे आणि अजय जाधव या 2 खेळाडूंच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक संपले. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 11 रन. टॉस जिंकला साई दत्त वॉरियर्स या टीमनं. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतला. या बॉलला सोडून देण्याचा इरादा. त्याचबरोबर व्यासपीठावरती सन्मान्य अमोल बिरासकर साहेब यांची देखील उपस्थिती. उपाध्यक्ष शिवसेना प्रणित कामगार सेनेचे अमोल बिरासकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. आतापर्यंत सुरुवातीचे 2 बॉल दिशाहीन राहिलेत. नकारात्मक गोलंदाजीने सुरुवात केली अजय जाधवने. याही बॉलला सोडून दिलंय. अतिरिक्त धावा. धावा कशा येऊ द्यात. आज मात्र साई दत्त वॉरियर्स या टीमला धावांची गरज आहे. बॅटिंगमध्ये कुठेतरी हा संघ पहिल्या सुरुवातीच्या 2 सामन्यामध्ये बॅकफुटला गेला होता. परंतु आज टॉस वेळीच रबाडा याने सांगितले की आज आम्ही चांगली बॅटिंग करू. सुवाद चव्हाण हलक्याताने कट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल आले. एक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गाच असताना 2 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत अजय जाधव यांनी धावा खर्च केल्या 5. वेगवान चेंडू. सुहासला बीट करून जाणारा बॉल. अगदी शरीराचा वेध घेतलाय. भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला संतोष भाऊ शिरसट यांचा संघ एस.डी. लॉयन्स आणि संघ आपल्याला पाहायला मिळतोय साई दत्त वॉरियर्स. सुरेश भाऊ रांजवर आणि सुनील भाऊ रांजवर यांचा संघ. सातत्याने साई दत्त वॉरियर्स हा संघ 32 शिराळा लीगमध्ये अगदी पहिल्या वर्षापासून 7व्या पर्वापर्यंत हा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. हे प्रेम खऱ्या अर्थानं 32 शिराळा क्रिकेटवरचं, हे प्रेम 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशनवरचं सुरेश भाऊ रांजवर आणि सुनील भाऊ रांजवर यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु सुवाद चव्हाणला बाद करणं, कारण की एक चपळ खेळाडू. बोला की. हो चालू झाली मॅच. 3 ओव्हर झाले. आहे की. हो. यावेळेस पहा गॅप मधून बॉलला ढकलय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला. एकच धाव येईल. टीमची धावसंख्या आता 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सुवाद चव्हाण
4 बॉलच्या पाठीमागे 3 धावा आल्या. नेताजी चांगली बॅटिंग करत असताना 8 बॉलच्या पाठीमागे 12 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या नंतर टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 19 धावा. चला आता विनंती असेल प्रत्येक टीमसाठी पंच टायमर सेट करा, कारण की प्रत्येक षटकासाठी रुपी सर आपण आज 5च मिनिटं देणार आहोत, कारण की भरपूर उशीर या स्पर्धेलाच्या दिवसामध्ये सुरुवात करण्यासाठी झाला. त्यामुळे पहिल्या 4 षटकासाठी फक्त 20 मिनिटाचं टायमिंग असेल आणि त्यानंतर तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. या वेळेस पा एक सिंगल आले. सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. इनिंग ब्रेक मध्ये आर्यन 11 आणि मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान वाडी भागाई या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल, याची नोंद घ्या. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल बरोबर 4 षटकानंतर आपलं रिपोर्टिंग या ठिकाणी करायचं आहे, याची नोंद घ्या. मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान आणि आर्यन 11 शेडगेवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी सूचित करतोय की 4 षटकं झाल्यानंतर आपलं रिपोर्टिंग या ठिकाणी करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये बरोबर आपला टॉस या ठिकाणी केला जाईल, याची नोंद घ्या. रिव्हर्सचा प्रयत्न. सुवाद चव्हाण अगदी अनोख्या शैलीमध्ये फटकेबाजी करण्यासाठी जाणले जातात, परंतु या वर्षी लीग फॉर्मॅट मध्ये तितकीशी खेळी चांगली झालेली नाही सुवाद चव्हाणची, कारण की नावाला साजेसा खेळ आज सुवाद चव्हाण यांना करावा लागेल. सुरेश भाऊ रांजवन यांनी एक आयकॉनिक खेळाडू म्हणून सातत्याने दाखवलेला विश्वास आज मात्र सुवाद चव्हाणला सार्थ करावा लागेल. यावेळेस फक्त हलक्या त्याने दिशा दिली. 1 धाव आले. टीमची धावसंख्या आता 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एकवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 बॉलच्या पाठीमागे रवींद्र चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डावखुरी हाताचे अगदी मध्यम गती गोलंदाज, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव आले. दुसरीचा प्रयत्न केलाय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. टीमची धावसंख्या आता 22 या आकड्यावरती. ओमसाई MTC.in च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. यावेळेस पॅडलाईनची गोलंदाजी, पायावरती बॉल आदळलाय आणि बॅटच्या साह्याने ही धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. बॅटला ब्रश करून कुठेतरी बॉल पायावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र 23 रन धाव फलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. आता उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आर्यन 11 शेडगेवाडी, मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान वाडी भागाई या 2 टीम मध्ये टॉस केला जाईल, याची नोंद घ्या. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस हा आयोजक कमिटीचा नियम आहे आणि 4 षटकासाठी फक्त 20च मिनिटाचं टायमिंग तुम्हाला दिलं जाईल, याची नोंद घ्या. आर्यन 11 शेडगेवाडी, मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान वाडी भागाई आज मेगा फायनलचा दिवस आणि बराच प्रेक्षक वर्ग आज मोठ्या प्रमाणामध्ये या मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. बॉलचा पाठमोरा करतील. बॉल निघून चाललाय.
सीमारेषे पलीकडे मिळतील धावा 4. सुवात चव्हाण यांच्या बॅटमधून बऱ्याच कालावधीनंतर संघाला गरजेचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चार धावाल्या संघाची धावसंख्या आता 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. या बॉलवरती बिग करण्याचा प्रयत्न, कोणती धाव मात्र या बॉलवरती येताना पाहायला मिळत नाहीये. डीजे अद्वैत गेली 3 दिवस, डीजे ऑपरेटर चेतन खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डीजेची देखील महत्वाची साथ लाभली. यावेळेस बिग हिट केलाय सुवात चव्हाण, सेट ऑन फायर. सुवात चव्हाणच्या बॅटमधून आलाय तो षटकार. पता बिमरसाठी मात्र टीव्ही अंपायरकडे दाद मागितली. नो बॉल आहे. चला नो बॉल आणि +1 अशा 7 धावा इथे धावफलकावरती जोडल्या जातील. संघाची धावसंख्या आता वाढली, 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पण सुवात चव्हाणला कुठेतरी शंका आली, त्यानंतर पंचांच्याकडे त्यांनी विचारणा केली आणि त्यानंतर मात्र टीव्ही अंपायरची मदत घेतली. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये भरपूर क्रांती झाले. प्रीतचा बॉल आणि त्याच्यावरती दोन धावा घेतल्या. टीमची धावसंख्या आता 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. छत्तीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती. बैठक फटका खेळायचा होता आणि एक सिंगल तर आली. संघाची धावसंख्या आता 37 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा. सुवात चव्हाण अगदी पहिल्या दिवसापासून जर पाहिलं तर अशा प्रकारे बैठक फटका खेळण्याचा सातत्याने प्रयत्न करतायत, परंतु तितकंच यश प्राप्त झालेलं नाहीये. अशाच प्रकारचे फटके जर पाहिलं तर कृष्ण लक्ष्मण सातपुते गॉड ऑफ टेनिस क्रिकेट, परंतु सुवात चव्हाण त्या पद्धतीचे प्रयत्न करत असताना तितकंच यश आलेलं नाहीये. संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय नेताजी ढेरे यांच्या बॅटमधून. दर्जेदार स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, नेताजीचा वार, बॉल होतोय फरार. मिळतील धावा 4. चौकार. चौकार आलाय. टीमची धावसंख्या आता 41 या आकड्यावरती. एका बाजूला करुंगलीचे सुवात चव्हाण तर दुसऱ्या बाजूला पनुमरेचे नेताजी ढेरे. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. समीर यांचं षटक थोडंसं महागडं ठरलंय. आतापर्यंत 5 बॉलच्या पाठीमागे 18 धावा त्यांनी खर्च केल्यात. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षकाचा लाजवाब प्रयत्न. अगदी 6 धावा संघासाठी वाचवण्याचा महत्वाचा प्रयत्न इथे केलाय. या खेळाडूसाठी खऱ्या अर्थानं टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम प्रयत्न राहिला षटकार वाचवण्याचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल शेवटच्या बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न नेताजी यांचा. अगदी सीमारेषेलगत बॉल आला होता, परंतु छलांग लगावली आणि या बॉलला आतमध्ये ढकलण्यामध्ये 100% यश प्राप्त झाले क्षेत्ररक्षकाला. चांगला प्रयत्न मित्रांनो. जी मॅच तुम्ही बॉलिंग मध्ये जिंकू शकत नाही, जी मॅच तुम्ही बॅटिंग करून जिंकू शकत नाहीये, ती मॅच तुम्ही क्षेत्ररक्षणाद्वारे देखील जिंकू शकता. हे क्षेत्ररक्षण आपल्याला आत्ताच्या बॉलवरती पाहायला मिळालं. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. 4 षटकानंतर 43 धावा.
विवेक आलाय गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकामध्ये. चला टीम मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान वाडी भागाई आणि टीम आर्यन 11 शेडगे वाडी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रेडी राहा. लगेचच आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. हॅलो, चालू झालं म्हणलं सर. हा, पहिली मॅच एक इनिंग झाली. हो हो, हा बोला. हो, चालेल चालेल, या या. हा हा, चालेल चालेल, या या निवांत. पहिला बॉल अवांतर धावा. त्यानंतर मात्र या बॉलवरती कोणती धाव नाहीये. शरीरापासून दूरवर खेळवण्याचा प्रयत्न राहिला. आणखीन एक चांगला बॉल. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, फुटवर्क नाहीये. ज्यावेळेस मोबाईलमध्ये नेटवर्क नसतं आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसतं त्यावेळेस लोक गोलंदाज तुमच्या समेत गेम खेळायला सुरुवात करताना तोच गेम सध्या विवेक खेळतोय सुहास बरोबर. परंतु यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. एलिव्हेशनची कमतरता. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक, पकडली जाते कॅच. सुशांतने अप्रतिम झेल टिपली आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम साई दत्त वॉरियर्स या टीमला. पहिला गडी बाद. 16 बॉलच्या पाठीमागे 18 धावा सुहासच्या बॅटमधून आल्या. आता न्यू बॅटर स्लॉक षटकामध्ये अजय रबाडा गुढी गावाकडून अगदी अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला खेळाडू अजय पाटील. या खेळाडूचा खेळ अगदी आम्ही जवळून पाहिला आहे, कारण की या खेळाडूला सुरुवातीला तिसरं चौथं षटक देत असताना देखील संघाचा विचार यायचा. कधी कधी बॅटिंग देत देखील भरपूर वेळा या खेळाडूला संधी देण्यात आला आणि आज आयकॉनिक खेळाडूच्या लेवलला या ठिकाणी हा खेळाडू येऊन बसलाय. आणि मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही आयकॉनिक खेळाडू म्हणून खेळता त्याच्या पाठीमागे तुम्ही केलेली क्रिकेटमध्ये भरपूर चांगली मेहनत. व्हाईट बॉलचा इशारा. 45 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. आणखी एक विकेट माघारी परतले. अजय रबाडा माघारी परतलाय. 45 धावा 45 वरती 2 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या स्लॉक षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं, परंतु साई दत्त वॉरियर्स इथे धावा न घेता मात्र फलंदाज बाद झालेत. आतापर्यंत सुहास चव्हाण बाद झाला, अजय पाटील बाद झाला. आता नवीन बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. गणेश 45 वरती 2. आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. प्रोजेक्टेड स्कोअरचं सांगणं आहे की या पद्धतीने जर धावसंख्या केली तर 49 पर्यंत ही धावसंख्या मजल मारू शकते, परंतु आता 2 बॉल वरती किती धावा येत आहेत हे आपल्याला पाहावं लागेल. मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान त्याचबरोबर आर्यन 11 या 2 संघामध्ये इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, जिथे टॉस साठी मान्यवर अमोलजी बयासकर साहेब, तानाजी पाटील किंगमेकर आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार टॉस साठी या ठिकाणी आमच्या समवेत जोडला जाईल. मेस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक सागर बनसोडे, पनुमरेचा क्रिस गेल म्हणून त्यांना ओळखलं जात आणि त्यांनी पकडली झेल. संपलाय गणेश यांचा खेळ. अगदी अवांतर धावसंख्या. व्हाईट बॉल आला, नाहीतर ही हॅट्रिक ग्राह्य धरले असते. 3 बॉल मध्ये 3 विकेट आल्या. मग 7-7 वाईट टाकून मग हॅट्रिक धरली असते. यावेळेस
डिक्लेअर स्वरूपाचे धाव आले शेवटच्या बॉलवरती 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 47चं टार्गेट येणाऱ्या 30 बॉलमध्ये SD लॉयन्स या टीमला जाऊया टॉससाठी आपण आजच्या दिवसामधील आजच्या फायनलच्या डे नाईट फॉर्मॅटमधील सेकंड सामना सेकंड मॅच जिथे अमोलजी बेळासकर साहेब आणि किंगमेकर तानाजी पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार टॉससाठी जोडला जातोय. चला टॉस या ठिकाणी केला जातोय. मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान वाडी बागाई आणि आर्यन 11 शेडगेवाडी या दोन टीम मध्ये टॉस आपण करत आहोत. अमोलजी बेळासकर साहेब शिवसेना प्रणित कामगार सेनेचे पदाधिकारी आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. कोण मागणार आहे? कॉल आहे मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान वाडी बागाई या टीमचा छापा आहे. कॉल काटा आलाय. टॉस इथे जिंकलाय टीम आर्यन 11 शेडगेवाडी या टीमनं टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल? फलंदाजी करण्याचा निर्णय. आतापर्यंत किती सामने झालेत, किती सामन्यामध्ये विजय आणि किती सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलंय? 2 सामने जिंकलेत आणि एकात हार झाले. म्हणजे आता पॉइंट टेबल मध्ये टेबल टॉपवर जर व्हायचं असेल तर तुमच्यासाठी ही मॅच महत्वाची आहे. या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना किती धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी टीमला तुम्ही द्याल? 50 ते 55 धावांचं टार्गेट. मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानला आता बॉलिंग करायचं आहे. आतापर्यंत तुम्ही किती सामने जिंकलेत आणि किती सामन्यामध्ये तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलंय? कालच्या दिवसामध्ये 3 सामने झाले, त्यातले 2 सामने विजय झालोय, शेवटचा सामना पराभव झालोय आणि ही मॅच खूप महत्त्वाची आहे आमच्या दोन्ही संघासाठी. पण दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे कारण की जो संघ जिंकेल तो टेबल टॉपवर बनेल अशी ही लढत. एकंदरीत डे नाईट फॉर्मॅटमध्ये 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशनचे हे आयोजन, ही स्पर्धा कशा पद्धतीने तुम्ही एन्जॉय केले? कालच्या दिवसभरात तर खूपच एन्जॉय केला आणि ज्या पद्धतीने कालच्या शेवटचा सामना थोडा पराभव झाला त्यानंतर थोडीशी आम्ही नर्वस होतो खेळाडू, पण आज त्या जोशाने पुन्हा एकदा आजचा मैदान आम्ही चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करू. चला जास्त वेळ घेणार नाही कारण की आज मेगा फायनलचा दिवस. दोन्ही टीमला देऊयात विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 4 मिनिटं 4 षटकासाठी बरोबर 20 मिनिटाचं टायमिंग असेल याची नोंद घ्या. मान्यवरांना देखील आम्ही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. रिक्षाची चावी आम्हाला सापडलेली आहे. ज्या कोणाची असेल त्यांनी मात्र ओळख पटवून या ठिकाणी घेऊन जायचं आहे. विनायक झेंडे आणि सागर एका बाजूला या टीमचे ऑल इंडिया आयकॉन विनायक झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे सागर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी अजय पाटील. आता धावा वाचवायच्या आहेत 47 साई दत्त वॉरियर्स या टीमला.
47 धाबा. सचिनजी पाटील मिनी खोऱ्यातील एक युवा नेतृत्व. पहिल्याच बॉल वरती फक्त दिशा दिली या बॉलला. ऑल इंडिया आयकॉन विनायक झेंडे यांच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार, चौकार. डे नाईट क्रिकेट. हॅलो हॅलो. बस बस. 5 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ऑल इंडिया आयकॉन विनायक झेंडे यांची. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची नामी संधी निर्माण झाली होते अजय पाटील रबाडाला, परंतु चुकी होते. कॅचेस विन द मॅचेस. सूर्यकुमार यादवचा एक कॅच भारतीय संघाला T20 वर्ल्ड कप जिंकून दिला. IPL हंगाम सध्या सुरू आहे. श्रेयस अय्यरने पकडलेली कॅच आणि त्यानंतर ती कॅच संपूर्ण जर पाहिलं तर सोशल मीडियावरती पसरली. मित्रांनो, हीच कॅच तुमच्या संघाला मॅच जिंकून देणारी होती आणि ती चुकी होती अजय पाटील रबाडा यांच्याकडून. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण बॉलला अडवलं, परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातो. एक सिंगल आले. सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 6 रन. टॉस जिंकला टीम आर्यन 11 शेडगेवाडी या टीमनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. जशी ही मॅच संपेल त्यानंतर लगेचच आपण मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान वाडी भागाई या टीमनं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. या बॉलला सोडून दिलंय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर फक्त 7 रन धावफलकावरती आपल्याला 6 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी अजय पाटीलचं कौतुक करेन, कारण की ऑल इंडिया खेळाडू समोर एक चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करून दाखवले. 6 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. शहीद वॉरियर संघ 4 षटकासाठी फक्त 20 मिनिटाचा टायमिंग आहे. टायमर सेट केला, याची नोंद घ्या. चला, मॅच चालू करा प्लीज. एका षटकासाठी फक्त 5 मिनिटाचा टायमिंग आहे, याची नोंद घ्या.
या वेस्पा चांगला स्ट्रोक लगावलाय. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. सात रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच आर्यन 11 शेडगेवाडी आणि मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान वाडी बागाई. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या आता 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय परंतु क्षेत्ररक्षण दर्जेदार होत आहे. टीमची धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. 8 धावा. रिक्वायर रन रेट जर पाहिलं तर 10.64चा सुरुवातीला 30 बॉलमध्ये 47, परंतु आता पहिल्या षटकामध्ये धावा रोखून ठेवल्या. दुसऱ्या षटकामध्ये नेताजी यांचा तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते. ते चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ही कॅच महत्वाची. ओ माय गॉड, स्वतःचा तोल सावरता आला नाहीये आणि क्षेत्ररक्षक मात्र सीमारेषा ओलांडतोय. बॉल जातोय सीमा. षटकार आहे. स्वतः क्षेत्ररक्षकाने अगोदरच दिलं कारण की नाराज होता, नाखुश होता. आयुष्यासह क्रिकेट तुम्हाला स्वतःचा तोल सावरता आला पाहिजे आणि तो तोल सावरता आला नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. बॉल हातामध्ये होता. बॉल फेकण्याचा प्रयत्न केला परंतु तो जमला नाहीये. चांगली बॉलिंग. 14 रन धावफलकावरती. पहिली विकेट महत्वाचे. ऑल इंडिया आयकॉन विनायक झेंडे माघारी परतलाय. चला जास्त वेळ घेऊ नका. साई दत्त वॉरियर्स
एका षटकासाठी 5 मिनिटं टायमिंग दिले तुम्ही. 5 मिनिटं चर्चेमध्ये घालवताय प्रत्येक मॅच प्रत्येक षटकानंतर. आता 18 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. मॅच जर पाहिली तर सुरुवातीची 2 षटका प्रतिम हाताळले. 18 बॉलमध्ये 33 धावांची गरज. राऊंड द विकेट. यावेळेस या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावलाय सागरच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. टीमची धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. येणारे 17 बॉलमध्ये 31ची गरज जिंकण्यासाठी. त्याचबरोबर काळुंद्रे गावचे हनुमान सेवा सोसायटीचे चेअरमन सन्माननीय मानसिंगराव पाटील साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. शब्द सुमनाने 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये साहेबांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आज आपल्या तालुक्याची स्पर्धा, आपल्या गावातील अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी आज हनुमान सेवा सोसायटीचे सन्माननीय मानसिंगराव पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या बॉलवरती देखील 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. येणारे 16 बॉलमध्ये 29ची गरज जिंकण्यासाठी. 16 चेंडू 29 धावा. 2 मोठे फटके गरजेचे आहे टीम साई दत्त वॉरियर्स या टीमला. आज तानाजी पाटील यांची पहिल्याच मॅच मध्ये उपस्थिती. बऱ्याच दिवसानंतर त्यांची उपस्थिती आम्हाला 32 शिराळा क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली. या बॉलवरती कोणती धाव नाहीये. एक डॉट बॉल. आता मात्र एसडी लॉयन्स या संघाचं प्रेशर वाढवताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्रत्येक बॉल वाईडिश टाकण्याचा प्रयत्न. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर अविनाश येळापूर गावाला बिलॉंग करतात आणि खऱ्या अर्थानं मंगलमूर्ती स्पोर्ट या टीमचे खेळाडू. भलेही विजय रेटरेकर यांनी त्यांना संधी कमी दिल्यात, परंतु आज लीग फॉर्मॅट मध्ये चांगला खेळ. आता मात्र या नावावरती त्यांनी छाप सोडली आपल्या कामगिरीने. 13 बॉलमध्ये आता 28 धावांची गरज. पहिल्यांदाच 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये ऑक्शन प्रक्रियेमध्ये 5000 पॉइंटला या खेळाडूला बोली दर्शवली टीम साई दत्त वॉरियर्स या टीमने. परंतु आता जर पाहिलं तर व्हाईट बॉल. पण कधी कधी जास्त कौतुक जर झालं तर मात्र प्रगतीला मारक ठरतं. आतापर्यंत चांगली लाईन होते आणि त्यानंतर मात्र व्हाईट बॉलचा इशारा. 13 बॉलमध्ये 27ची गरज. विनायक बाद झाल्यानंतर मात्र बॅकफुटला गेलाय संघ एसडी लॉयन्स. यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 6 षटकार. सागरच्या बॅटमधून, सूरजच्या बॅटमधून आलाय षटकार. षटकार आलाय. टीमची धावसंख्या आता 26 या आकड्यावरती. 12 बॉलमध्ये आता 21 धावांची गरज.
आला शिराळ्याचा जल्लोष आला डे नाईट क्रिकेट रंगला मैदानात जोश पेटला 29 शिराळा प्रीमियर लीग you, जिंकायचं DJ. स्वप्न प्रत्येकाचं बिग टेनिस चला आता 12 बॉल मध्ये 21 धावांची गरज. स्ट्रायकर इनला सागर, नॉन स्ट्रायकला सूरज. महत्वाची मॅच कारण की इथे HD लॉयन्सने जर सामना जिंकला तर त्यांना क्वालिफाय होण्याची संधी आणि साई दत्त वॉरियर्स या संघाने जर हा सामना जिंकला तर त्यांना मात्र आव्हान जिवंत ठेवण्याची संधी निर्माण होऊ शकते. पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. अजय पाटील रबाडा चुकी करणार नाहीये. पहिल्याच बॉल वरती सागरची विकेट. फलंदाज बाद. च्या ठाई 32 शिराळा क्रिकेटचा राजा संदीप पाटील आमचा भाई बबलू पाटील नावाचा दरारा क्रिकेटची ही खरी शान अध्यक्ष आमचे लाडके वाढवला शिराळ्याचा मान बबलू पाटील नावाचा दरारा क्रिकेटची ही खरी शान अध्यक्ष आमचे लाडके वाढवला शिराळ्याचा मान. अकरा बॉल मध्ये आता 21 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक आलाय. 11 बॉल 21 धावांची गरज. 11 बॉल 21 धावा. चला मॅच स्पीडअप करा प्लीज कारण की 5:20 आपला सामना चालू झाला होता. एक सिंगल आले. आता 10 बॉल मध्ये 20 धावांची गरज. या बॉलला सोडून दिलंय. व्हाईट बॉलचा इशारा. कॅच पकडले. फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल. SD लॉयन्स या टीमला आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. अजय जाधव. चला आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय जाधव. SD लॉयन्स या संघासाठी आता परिस्थिती जेवढी सोपी वाटत होती तितकी सोपी राहिलेली नाहीये. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्या आल्यात. या क्षणाला अशा प्रकारच्या धावा देणं साई दत्त वॉरियर्स या संघासाठी कुठेतरी अडचणीचे आपल्याला पाहायला मिळतात. पण तो सुवाद चव्हाणचं कौतुक करेन कारण की ज्या पद्धतीने आतापर्यंत 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये अतिरिक्त स्वरूपाच्या धावा आल्यात. हा बॉल चांगला राहिलाय, खाली राहिलाय. आता अजय जाधवला पूर्णपणे थांबवलंय. या मॅच मध्ये पॉइंट टेबलला जर टॉपर बनायचं असेल तर SD लॉयन्स या संघासाठी ही मॅच महत्वाची आणि या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर मात्र साई दत्त वॉरियर्स या संघासाठी ही मॅच महत्वाची. एक सिंगल आले
आता अजय रबाडा सांगतोय बाबा डिक्लेअर मध्ये जात असेल तर जाऊ द्या, परंतु दुसरी धाव नको, कारण की एक एक धाव आता क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे. साई दत्त वॉरियर्स या संघाचं कौतुक करेन, कारण की 47 धावांचा खऱ्या अर्थानं डिपेंड करत असताना ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली या टीमचे. आता शेवटचे 7 बॉल मध्ये 17 धावांची गरज. क्रिकेट जर तर या शब्दाशिवाय क्रिकेट पूर्ण होत नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये जर तर या शब्दाला थारा देखील नाहीये. ऑनसाइडला ड्राईव्ह केलाय, एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. शेवटचे आता 6 बॉल मध्ये करायच्या आहेत त्या 16 धावा. शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण की दोन्ही संघामधून अजून कोणी जिंकलेलं नाहीये. 6 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज. सहा बॉल 16 धावा. SD लॉयन्स या टीम कडून एखादा गेम चेंजर खेळाडू ही मॅच जिंकून देईल का? साई दत्त वॉरियर्स या संघाकडून या 16 धावा डिपेंड करणारा एखादा गेम चेंजर बॉलर आपल्याला बघायला मिळेल का? कारण की मित्रांनो, बनायचं असेल तर गेम चेंजर बना, कारण की जगामध्ये खेळाडूंची कमी नाहीये. गेम चेंजर खेळी मात्र इथे करावी लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये एक मॅसेज आणि त्याच्याबरोबर पाणी घेऊन खेळाडू आतमध्ये चाललाय. 6 बॉल मध्ये आता 16 रनची आवश्यकता गोलंदाजीसाठी. गणेश आलेत. सहा बॉल 16 धावांची गरज. टॉस जिंकला, बॅटिंग घेतली, 46 धावा प्रथम बॅटिंग करत असताना केल्या. सहा बॉल 16 धावा. पहिलीच मॅच आजच्या फायनलच्या दिवसामधील अप्रतिम खेळ दोन्ही टीमचा राहिला आहे, परंतु आता 6 बॉल 16 धावा. कोणता संघ विजय होणार? 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व 7चे घमासान. पहिलाच बॉल खाली राहिलाय, सबमरीन डिलिव्हरी. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गणेशची. गोलंदाज गणेश चांगली गोलंदाजी साकारतोय, बीट करून जातोय सूरजला. डॉट बॉल आलाय. 5 मध्ये 16, 2 षटकार 1 चौकारांची गरज विजयासाठी. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. सुवाद चव्हाण बॉलच्या खाली पोहोचलाय, पकडली कॅच. फलंदाज सूरज होतोय बाद. SD लॉयन्स या संघासाठी वाटत होता हा पेपर सोपा आहे, परंतु एवढा सोपा पेपर नाही. आता कठीण परीक्षा द्यावी लागते, कारण की क्रिकेटमध्ये हलक्यात काही नसतं. हा खेळ मात्र जिगरीचा खेळ, आणि हा जिगरीचा खेळ दाखवलाय सध्या सुरेश भाऊ रांजवन यांच्या संघानं, साई दत्त वॉरियर्स. त्याचबरोबर श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ या संघाचे संघमालक आणि 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ पैलवान सचिनजी मस्के पाटील साहेब मुंबई पोलीस यांचं देखील शुभागमन आजच्या फायनलच्या दिवसामध्ये देखील झालेलं आहे. त्यांचं करूया आपण शब्दसन्मानाने सहर्ष स्वागत. यावेळेस सुशांत आलेत, काळुंद्रे संघाचे आघाडीचे फलंदाज. फटका फसलाय, बॉलच्या खाली 2 क्षेत्ररक्षक आणि कॅच मात्र ड्रॉप झाले. आता 3 बॉल मध्ये 14 धावांची गरज. 3 बॉल 14 धावा. साई दत्त वॉरियर्स की SD लॉयन्स. त्याचबरोबर अमोलदादा पवार, अमरदादा पवार आधारस्तंभ
श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरू संघ आणि त्यांची उपस्थिती आज या मेगा फायनलच्या दिवशी झालेली आहे. त्यांचं करूया सरशासन स्वागत. वेगवान बॉल पायात टाकलाय, बेड्या ठोकल्यात, जकडून ठेवलंय, आकडून ठेवलं आणि रखडून ठेवलंय. फलंदाजाला काय गोलंदाजी अंतिम षटकामध्ये गणेशने केली. साई दत्त वॉरियर्स या टीमने अप्रतिम खेळ केलाय आणि आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं दोस्ती 11 32 शिराळा हा संघ पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष खेळतोय आणि या दोस्ती 11 संघाचे 2 जिगरी मित्र अर्थातच क्रांतीभूमी बिराशी संघाचे संघमालक, दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस रामभाऊजी यमगर साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आलेली आहे ते तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय शंकरदादा मोहिते साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे.